18व्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशात लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि देश व जनताविरोधी धोरणे राबवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया व्यासपीठाची निर्मिती झाली असून त्या अनुषंगाने प्रादेशिक स्तरावर महाविकास आघाडी गठीत करण्यात आलेली आहे। या आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या 42 अनुसूचित जाती सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत। त्यांना घटक पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे। मात्र विघ्न संतोषी धर्मार्थ भाजपकडून खोटे व अनाठायी आरोप करत लालबावट्याकडे बोट दाखवत आहेत। जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे रस्त्यावरची लढाई करणारा लालबावटा हा कधीच कोणत्याही प्रलोभनांना व आश्वासनांना बळी पडणारा विकाऊ नाही, तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लालबावटा लढाऊ आहे असे म्हणत मार्क्सवादावर अढळ निष्ठा जोपासणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता कॉम्रेड आडम मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही अशी सिंहगर्जना कुंभारे येथील भव्य जाहीर सभेत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांनी केला। बुधवारी दिनांक 1 मे 2024 रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली। यावेळी सभेला संबोधित करताना उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाले की सध्या देशात धर्मार्थ वातावरण आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावण्याचे काम चालू आहे। विकासाच्या मुद्द्यांना केराची टोपली देऊन खोटी आश्वासने देत आहेत। 10 वर्षात लोकांना रोजगार, अन्न सुरक्षा, महागाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही। याउलट देशाची संपत्ती लुटणाऱ्या आणि कर बुडव्यांना बड्या भांडवलदाराची कर्जमाफी सरकारने केली आहे, असं देखील प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या। याप्रसंगी माजी नगरसेविका कामिनीताई आडम, माकपा राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, कॉम्रेड वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती। या जाहीर सभेचे प्रास्ताविक कॉम्रेड युसुफ शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। हमारे पास कुछ नहीं, चंदा भी नहीं, धंधा भी नहीं, हमारे पास मेहनत है। हम ईमानदारी से तुम्हारी मेहनत करते हैं। इससे तो सब लोगों का आज इतने हजारों लोग आए हैं। मी अंदरली अभिनंदन व्यवस्था सगळ्यांचं अभिनंदन करतो। सब लोगों का शुक्रगुजार कर मेरे 2 लफ्ज में करतो। विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म, जात पात मध्ये तेढ निर्माण करता। ह्यांची किती विकृत मानसिकता आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या पाठीशी राहा। किती विकृत मानसिकता आहे। हे सुसंस्कृत लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे। म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे। मला माहिती आहे आज बुधवार आहे, कुराबुवा असेल आज।